हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एसपीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल. या व्हिडिओजमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील म्हणजे अगदी रोज वापरात येतील अशी सेंटेन्सेस प्रॅक्टिस करत असतो. रोज अगदी 5 ते 6 सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस करत असतो, जेणेकरून तुम्हाला ते रोज प्रॅक्टिस करण्यासाठी इझी जाईल. सो जर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. आणि तुम्हाला जर खरंच इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. यू रिअली नीड टू प्रॅक्टिस बिकॉज ओनली प्रॅक्टिस कॅन मेक यू ॲज फ्लुएंट ॲज यू वॉन्ट टू बिकम. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. अँड अवर टुडेज फर्स्ट सेंटेन्स इज याचा काही अर्थ लागत नाही. जर तुम्हाला बोलायचे की याचा काही अर्थच लागत नाही तेव्हा बोला इट डझंट मेक एनी सेन्स. It doesn't make any sense. It doesn't make any sense. याचा काही अर्थच लागत नाही. Then next sentence, 10 मिनिटात तयार व्हा. Get ready in 10 minutes. Get ready in 10 minutes. जर तुम्हाला बोलायचं असेल की 5 मिनिटात तयार हो तेव्हा बोला गेट रेडी इन 5 मिनिट्स. देन नेक्स्ट सेंटेन्स, ती कॉल उचलत नाहीये. तुम्ही एखाद्याला फोन करताय पण ती फोन उचलत नाहीये तेव्हा बोला शी इज नॉट पिकिंग अप द कॉल. से शी इज नॉट पिकिंग अप द कॉल. याचा काही अर्थ लागत नाही. इट डझंट मेक एनी सेन्स. 10 मिनिटात तयार हो. गेट रेडी इन 10 मिनिट्स. जर 5 मिनिटात तयार हो असं बोलायचं असेल तर बोला गेट रेडी इन 5 मिनिट्स. ती कॉल उचलत नाहीये. शी इज नॉट पिकिंग अप द कॉल. नेक्स्ट सेंटेन्स, मी काय म्हटलं होतं आठवतं का? तुम्हाला एखाद्याला विचारायचंय की मी काय म्हटलं होतं आठवतं का? तेव्हा विचारा डू यू रिमेंबर व्हॉट आय सेड? मी काय म्हटलं होतं आठवतं का? डू यू रिमेंबर व्हॉट आय सेड? देन नेक्स्ट, हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. दिस इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. दिस इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. दिस इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग. देन नेक्स्ट सेंटेन्स, तू फक्त बहाणे करत आहे. हे सेंटेन्स तुमच्यासाठी आहे. याचा आन्सर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग.